असं काही झालं ना तर मी स्वतःला माफ नाही करू शकणार। मला 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 माझे बाबा हवेत, माझ्या बरोबर माझ्या घरी राहायला हवेत। तायडावर खूप कष्ट केले त्यांनी, आता या वयात मी त्यांना नाही त्रास देऊ शकत। मला माझे बाबा हवे। पिंट्या, अरे पण असंच होईल असं का वाटतंय तुला? कदाचित त्यातलं काहीच होणार नाही। तुम्हाला माझे बाबा नाही माहित भाऊजी। हे बघ, मी समजू शकतो। मला वाटतं आईनं आणलेल्या मुलीशी मी लग्न करावं म्हणजे सगळंच ठीक होईल, बाबा पण राहतील। अरे पिंट्या, पण तुझं प्रेम आहे ना सुनीतावर? प्रेम बाबांवर सुद्धा आहे ना भाऊजी। आणि काल परवा आलेल्या मुलीसाठी मी बाबांना नाही सोडू शकत। अरे पण बाबा किंवा सुनीता असे चॉईसेस नाहीयेत तुझ्या पुढे। काहीतरी सुवर्ण मध्य काढू ना आपण। काय? अरे त्याचाच तर विचार करतोय ना आपण। कोणत्या सुवर्ण मध्ये नाहीये भाऊजी, कारण हे सगळं ना आई नाही होऊ देणार। आईनं आणलेल्या मुलीशी मी लग्न करतो म्हणजे सगळं ठीक होईल। आणि सुनीताचं काय, समजवेन तिला, 4 दिवस रडेल आणि मग होईल शांत। काय करणार मी, कारण टायडा या वयात बाबांना त्रास नाही देऊ शकत कमी। ताई, खरंच मी करतो त्या मुलीशी लग्न, सगळं ठीक होईल। पिंट्या, अरे आज तू जिथे उभा आहेस ना तिथे 2 वर्षांपूर्वी मी होते। आईने आणलेलं स्थळ आणि माझं मन कौल घेत असलेला श्री, त्यावेळी मला सुद्धा आईने आणलेल्या स्थळाबरोबरच जावंसं वाटत होतं, कारण माझं बाबांवर प्रेम होतं। पण आज विचार केला ना तर काटा येतो अंगावर। मला तुझ्या ह्या सगळ्या भावना कळत आहेत, पण जी चूक मी करणार होते ती चूक मी तुला नाही करू देणार। हा ताई, तुझी गोष्ट वेगळी होती का? नाही पिंट्या, अरे श्री होता म्हणून माझं निभावलं गेलं, आणि सुनीता तेवढी खंबीर आहे का मला माहित नाहीये, पण मी तुझ्यासाठी खंबीर होणार आहे। पिंट्या, तुझं तिच्याशीच लग्न झालं पाहिजे, जिच्या बरोबर असणं तुला आवडतं, जिच्यामुळे तुझं आयुष्य सोपं होणार आहे, आणि जिचं बोलणं तुला आणि तुझं बोलणं जिला कळतं ना त्या सुनीता बरोबरच झालं पाहिजे, आणि तसंच होणार। पण मग बाबांचं ते तू माझ्यावर सोपव। तू काय करणार आहेस? सांगितलं ना तुला, मी बघते काय करायचं ते, तू नको काळजी करूस। पण तरी पिंट्या, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? स्वतःपेक्षा जास्त ताई। झालं तर मग आता सगळं माझ्यावर सोड। पण बाबांनी जर मला विचारलं तर मी काय सांगू? तशी वेळच येऊ देणार नाही मी। म्हणजे? बरं मला सांग, तू काही खाऊन आलायस का? उपाशी पोटीच निघालास ना ऑफिसला जायला? बावळट आहे हा, चल। हजारदा सांगितलं तुला आपल्या मुलावर विश्वास ठेवत जा म्हणून। आपण त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही तर कोण विश्वास ठेवणार आहे? आणि आपण विश्वास दाखवला नाही त्यांच्यावर तर ती विश्वास पात्र तरी कशी बनणार आहे? आणि तुझ्या मुलावर विश्वास नसेल ना तर किमान माझ्या संस्कारावर तरी हा विश्वास दाखवत जाऊ नकोस। मला ठाऊक आहे जानूबद्दल तुला कधीच ममत्व नव्हतं, पण ज्याच्याबद्दल तू बोलतेस ना त्याला जन्म दिलायस ना तू। 9 महिने पोटात वाढवल्याची टिमकी वाजवत असतेस अहोरात्र, मग का नाही तुझी विश्वासाची नाळ जुळली त्याच्याशी कधीच आयुष्यभर? अगं साधा विश्वास नाही ठेवता येत आहे तुला तुझ्या मुलावर, मातृत्वाची टिमकी कसली वाजवतेस अष्टोप्रहर? चुकलं माझं, खरंच चुकलं माझं। चुकलं म्हणतेस आणि पुन्हा पुन्हा त्यात चुका करतेस। माझ्या मेलेला ना पोचच नाही। तुम्ही म्हणताय ना ते बरोबर आहे,
आई म्हणून घेते आणि सुतावरून स्वर्ग गाठलीस. चुकलं चुकलं चुकलं, अगदी त्रिवार चुकलं. हवं तर थोबाडीत मारून घेते मी माझ्या. हे बघा कला, पुरे पुरे, कंटाळा आलाय मला तुझ्या या नाटकांचा. नाही असं बोलणार मी, खरंच एकदाच माफ करा मला. आता झालं काय की खरं राग मला वेगळ्याच गोष्टीचा आला होता आणि तो निघाला मात्र भलत्यावरच. लक्षात आलंय का तुमच्या आपला पोरगा किती वाळलाय ते? अहो जेवणाचं ताट पुढ्यात दिलं ना की अन्न नुसतं चिवडत बसतो, खात नाही. रात्री झोपलाय म्हणून पांघरून घालायला जावं तर हाड्याकडे डोळे लावून बघत बसतो. काळजी वाटते हो मला. आई आहे ना मी त्याची. पर घडाघडा बोलत पण नाही ना. काही विचारलं ना का थोबाड दुसरीकडेच करून बसतो. काय करणार सांगा ना. आता फोन बंद का केला असं विचारल्यानंतर एका शब्दाने उत्तर दिलं नाही त्याने मला. सकाळी पाहिलं ना असा नजर चोरत होता. चिंतेने माझा जीव पोखरून निघतो. तुझी काळजी कळते मला कला, पण हे जे सगळं तू काही सांगतेस ना त्याचा अर्थ असा आहे की त्याला टेन्शन आहे. त्याचं अफेअर आहे असा नाही याचा अर्थ होत. अहो टेन्शन असू देत का अफेअर, दोन्ही नको. आता आपण लग्न जमवतोय ना त्याचं, पण टेन्शन आणि अफेअर घेऊन करायचंय काय? दोन्ही घेऊन मसणात टाक म्हणावं. कला, आता टेन्शन घेऊन असं कुरवाळत बसायचंय का? ते मसणातच गेलेलं बरं ना. राग मानू नका, चुकून तोंडातून निघून गेलं माझ्या. तसा हेतू नव्हता माझा, पण यापुढे लक्षात ठेवेन मी. चहा आणू का गोडभर? नकोय मला. घ्या ना हो. तुमच्या निमित्ताने मी पण घेईन थोडासा. साखर कमी घाल जरा. हो. जान्हवीच्या बोलण्यावरून तरी हे पिंट्याच्या लग्नाबद्दल काहीतरी असं वाटतंय. हो पण जान्हवीला टेन्शन द्यायला नको ना. त्याचा चेहरा कसा दिसत होता. पण जान्हवी प्रेग्नेंट आहे हे कळायला नको का त्याला? अगं तिच्याशिवाय कोण आहे त्याला सांग. वहिनी, अख्खं आयुष्य पडलेलं आहे या प्रश्न सोडवायला. आत्ता सध्या बाळाचा विचार करायला हवा आपण. जान्हवीला टेन्शन म्हणजे बाळाला टेन्शन. बरोबर आहे का हे? आणि याच्या लग्नाचं काय ग? या वर्षी नाही झालं तर पुढच्या वर्षी होईल, त्यात काय एवढं? पण या वर्षीच बाळ येणार ना, ते महत्वाचं नाही का? कळायला नको त्याला? तेच तर, आपण सगळे किती जपतो तिला. मी बोलू का सरळ? नको बेबी नको. अगं आत्ता कुठे सगळं सुरळीत सुरू झालंय. आता नवीन काहीतरी नको. हे बघ आली का? बसा. आई, ब्रेकफास्टला काय आहे? इडली सांबार केले. बसा तुम्ही दोघं, मी आणते आता. चल ग सरे. बेबी तू घेणार आहेस का? नाही मला नको, आता नंतर घेईन. घ्या ताई घे ना पिंट्या. संपव. अगं ताई एवढं. अरे घे. हवं तेवढं खा, बाकीचं राहू दे, मी खाईन. घे घे घे. हो. काय झालं? काही टेन्शन आहे का? हे बघ जान्हवी, तू आता प्रेग्नेंट आहेस की नाही, त्यामुळे टेन्शनवाले विषय टाळलेलेच बरे. आता फक्त बाळाचा विचार करायचा. म्हणजे राग मानून घेऊ नकोस, पण काही प्रश्न हे नंतर सोडवले ना तरी चालतात. आत्ता महत्वाचं काय आहे? आपलं बाळ, हो की नाही? मग याचा विचार आपण सगळ्यांनीच करायला हवा. ताई
मी निघतो. अरे ते संपव तरी. नाही ठीक आहे, निघ तू, मी खाईन ते. आणि काळजी नको करूस. तू पण. आणि टेन्शन नको घेऊस. सॉरी. येतो. काय झालं? हेच आम्ही तुला विचारणार होतो. हो, मला तुमचा मेल मिळाला आहे. होय होय, ऑफिसला गेलो की तुम्हाला रिप्लाय करतो ना. ये, तुम्हाला फोन करतो मी. हा, ओके, बाय, थँक्यू. काय ग, गेला पिंट्या? ठीक होता ना? नाही. तू ठीक आहेस ना? मला राहावंच लागणार आहे ना. जान्हवी, जान्हवी, तू खंबीर राहा. हे बघ, आपला पिंट्या मनानं थोडासा कमकुवत आहे. आय एम सॉरी, पण मला माहिती आहे श्री. मग तू अशी शांत का बसलीस? असं काही नाहीये. घरी बाबांना काय सांगायचं याचा विचार करतेस, राईट? आपल्या घरात सगळ्यांशी काय बोलायचं ह्याचा विचार करते. त्याचा विचार करण्याची काही गरजच नाहीये. असं कसं म्हणतोस तू श्री? आपल्याकडेही सगळ्यांना प्रश्न पडणारच आहेत ना. अगं, पण सगळं झाल्यानंतर फायनली सांगूच की. अरे पण तोपर्यंत ह्या गोष्टीवर विचार करण्याची काही गरज आहे असं मला खरंच नाही वाटत. कारण आता तू जर हे सगळं सांगितलंस ना, तर घरात विनाकारण चर्चा होते. आई सुद्धा म्हणाल्या मला, तुला वाटेल तेव्हा सांग म्हणून. तेच तर. तेव्हा आता बाबांना काय सांगायचं, फक्त ह्याचा विचार कर. आज जाते मी त्यांना भेटायला. म्हणजे तसंही जाणार होतेच मी. आणि काय सांगशील? सगळा ब्लेम मी माझ्यावर घेते. कसला? सविताला नापसंत करण्याचा. बघ, काही बोलली नाही. अगं, पण तू पिंट्यासमोर बोलायलाच नको होतस. वहिनी, हात जर राखून मला नाही बोलताय. अगं हो, पण तिने चांगल्या पद्धतीने घेतलं म्हणून राग आला असता तिला. म्हणजे अगं, तिची काळजी वाटते म्हणूनच बोलते ना मी हे सगळं. पण तिला बोलून काही उपयोग आहे का सांग? शेवटी भाऊ आहे तो तिचा. आणि त्या दोघांचा एकमेकांवर खूप जीव आहे. आईंशी बोलूया. नको नको, उगाच आईला कशाला त्रास द्यायचा. त्याच्यापेक्षा ना आपण श्रीशी बोलूया, तो समजावेल तिला. थांब थांब थांब, श्री आता येईल ना नाश्त्याला, तेव्हाच बोलूया. चल ग, तयारी करूया. हो, इडलीचा खाणार. चल. चल निघू मी. तू नीट जाशील ना? अरे हो श्री, मला काही गाडी चालवायची नाहीये. नाही, नको, मी येतो तुला सोडायला. चल. अरे नको, तुला उशीर होईल आणि मुळात तुला खूप वाट वाकडी करून यावं लागेल. मी जाईन. तुला टेन्शन नाही ना आलंय? नाही. काय सांगशील? मला पसंत नाही सविता, असं सांगेन. का?
बघू ना, जाता जाता विचार करते श्री. पण तुझी नापसंती डावलून त्यांनी हे लग्न करायचं? नाही नाही, असं नाही होणार. मी एक शक्यता म्हणून विचारतोय. अरे नाही, खरंच असं नाही होणार. म्हणजे असं काही करायचं असतं तर बाबा आतापर्यंत ना हो म्हणून मोकळे झाले असते ना. पण बाबा तसं करणारच नाहीत. जान्हवी, कसं असतं ना, एक बिझनेसमन म्हणून मी नेहमी दोन्ही बाजूंचा विचार करतो आणि मगच एक स्ट्रॅटेजी ठरवतो. म्हणजे एखादं प्रॉडक्ट मी जेव्हा मार्केटमध्ये लॉन्च करतो तेव्हा ते 100% हिट होणार आहे ह्याची जरी खात्री असली तरीही जरी ते हिट झालं नाही तर काय, याचाही प्लॅन बी रेडी असतो माझ्याकडे. मला फक्त इतकंच म्हणायचं की दोन्ही बाजूंचा विचार करून पावलं उचलता. म्हणजे आपल्याला हवंय तसंच झालं तर काय चांगलंच आहे, पण नाही झालं तर मात्र पुढच्या परिणामांसाठी आपण तयार असायला हवं इतकंच. आणि मला असं वाटतं की पिंट्यानंच जर सांगितलं की त्यालाच सविता पसंत नाहीये तर नाही, नको. मला वाटतं सगळा ब्लेम मी माझ्यावरच घ्यावा. तुझी पिंट्याला प्रोटेक्ट करण्याची भावना खरंच खूप चांगली आहे, पण अगं लग्न पिंट्याला करायचंय. पिंट्याकडनं जर ती नापसंती आली ना तर सगळ्याच गोष्टी सोप्या होतील, राईट? अरे हो, पण सुनीताशी लग्न करायचंय म्हणून त्याने नापसंती कळवली, असं नको व्हायला. पण ते होणारच आहे ना. तेच तर मला टाळायचंय श्री. म्हणूनच तर ही मुलगी मला आवडली नाही म्हणून नकार दिलाय हे सांगणंच बरं. पण त्यांनी तुझी पसंती नापसंती ग्राह्यच धरली नाही तर? म्हणजे 4 जणांपैकी 3घांची जर पसंती असेल तर मेजॉरिटी झालीच ना. आणि शेवटी संसार पिंट्याला करायचा आहे म्हणजे. अरे मग पिंट्या असा स्टँड घेऊ शकतो ना की ताईला पसंत नसेल तर मी लग्न नाही करणार. आई बाबांना वाटतं असं? अरे हेच तर करत आलाय तो श्री. अरे जिथे माझ्या प्रेझेन्स शिवाय तो कार्यक्रम करायला तयार नव्हता तिथे माझ्या संमतीशिवाय तो लग्न करणं शक्यच नाही. हे बिलिव्हेबल वाटतंय. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, या केसमध्ये जर आपण थोडंसं खोटं बोलणार असू ना तर उगाच फार डिटेल्स मध्ये जाऊ नकोस. कारण काय होतं ना, आपण काहीतरी खोटं बोलायला जातो आणि मग आपण खूप डिटेल्स मध्ये सांगायला जातो आणि नेमक्या कुठल्या तरी चुकीच्या डिटेलवरती माणूस पकडला जातो. किंवा आपण इतकं बोलतो की समोरच्याला ते सगळं शंकास्पद वाटतं. कमीत कमी डिटेल्स देऊन जास्तीत जास्त ठामपणे बोलण्याचा प्रयत्न कर. आणि काही अडचणीची सिच्युएशन आलीच तर मग मला थोडासा विचार करायला वेळ हवा आहे असं म्हणून जस्ट बाय सम टाइम. ओके? काय झालं? माझ्या सख्ख्या बाबांशी बोलण्यासाठी मी स्ट्रॅटेजी आखतेय. मी ना गोष्टी मॅनिप्युलेट करते असं वाटतंय. नाही अगं जान्हवी, हे सगळं आपण चांगल्यासाठीच करतोय. तुझ्या भावासाठी करतोय, पिंट्यासाठी. आणि यात काय तुझ्या बाबांचं नुकसान नाही करतो आपण. फक्त काही प्रॉब्लेम्स निर्माण होऊ नयेत, काही गैरसमज होऊ नयेत, भांडणं होऊ नयेत म्हणून आपण सगळी सिच्युएशन खूप डेलिकेटली हँडल करणार आहोत इतकंच. कदाचित तुला यातलं काहीच करावं लागणार नाही, सगळं स्मूथली होईल. किंवा ऐनवेळी तुला काहीतरी वेगळी स्टोरी रचावी लागेल. सो सगळ्या परिस्थितीचा विचार करून पावलं उचल इतकंच. हो. जान्हवी, तुला स्ट्रेस नाही ना येणार या सगळ्याचा? हे सगळं केलं नाही तर स्ट्रेस येईल मला श्री. हे बघ, मला आपल्या बाळापेक्षा दुसरं काहीही महत्वाचं नाहीये. हो श्री, हे बघ, मला त्रास होतोय असं वाटलं ना तर मी लगेच थांबेन त्या क्षणी आणि मग आपण सगळं पोस्टपोन करूया. बी केअरफुल, ओके? खूप वाट बघितलेली आहे मी. आणि तुम्ही दत्ताला काय सांगितलं? मी फोन करून बोलतो तिच्याशी असंच म्हटलंत ना, मग करा ना आता. आता तुम्ही कशाला उठताय? मी देते ना फोन. एक तर पाय तरी धड आहेत का क्या? आणि हे बघा, म्हणावं मुलीत काही खोट नाहीये, आपण कशाला उगीच नाही म्हणायचं. आणि आम्हाला मुलगी पसंत आहे आणि सुरुवातच अशी करा, मला मुलगी पसंत आहे, कळलं का? काय झालं? कट झाला. जानू म्हणजे ना, एकतर स्वतःहून फोन करत नाहीये आणि आपण फोन करतो तर ती कट करते. काय म्हणायचं आता हिला?
आता त्या मुलीचा बाप डोक्यावर येऊन बसला, मग आपण काय करायचं? अगं हो, काहीतरी ऑफिसच्या कामाची गडबड असेल, ड्रायव्हिंग करत असेल, करेल ती नंतर. तुमचं आपलं काहीतरीच. तिला कोण गाडी चालवायला देणार आहे? गरोदर आहे ती. जानूला ना बोलायचं नसेल म्हणून कट केला तिने. म्हणजे बघा, त्या दिवशी बोलून बसली, पण आता तोंड दाखवायला जागा नाहीये ना, म्हणून गप्प बसली असेल. आणि एवढंच अगदी बोलायचं होतं तर त्या दिवशीच बोलून टाकायचं ना. मला वाटतं ती आता काही बोलणार नाही. अहो, काही नाहीच आहे ना तिच्याकडे बोलायला, तर काय सांगेल ती आपल्याला? मी काय म्हणते, तुम्ही आता सरळ दत्ताला होकार कळवा आपला. मला सांगते, या बहीण भावामध्ये नक्की काहीतरी शिस्त आहे. जाऊ दे बाई, मी आपलं माझं तोंड बंद ठेवते. उगाचच मी काहीतरी बोलायचं आणि मग सगळं माझ्यावरच यायचं. नकोच, त्यापेक्षा गप्पच बसलेलं बरं ना. बाबा सॉरी, कॉर्नरलाच होते म्हणून तुमचा फोन कट केला.